विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारनं बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचं आश्वासन दिलं. दरम्यान यानंतर महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं. मात्र लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं दूरच, पण सरकारनं लाडक्या बहिणींचा हप्ता कमी करून मोठा धक्का दिलाय. राज्यातील 8 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता राज्य सरकारनं कमी केलाय. त्यामुळं लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसलाय. या 8 लाख लाडक्या बहिणी आधीच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेत होत्या. त्यामुळं या 8 लाख बहिणींना आता लाडकी बहीण या योजनेतून फक्त 500 रुपयेच मिळणार आहेत. त्यांचा 1500 रुपयांचा हप्ता हा बंद होणार आहे. राज्य सरकारनं पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना मोठा धक्का दिलाय. सरकारनं लाडकी बहीण योजनेच्या 8 लाख महिलांचा मासिक हप्ता कमी केलाय. विधानसभेपूर्वीच दिलेल्या 2100 रुपयांचं आश्वासन सरकारनं पूर्ण केलेलं नसून उलट या 8 लाख महिलांना आता महिन्याला केवळ 500 रुपयेच मिळणार आहेत. 8 लाख महिलांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयांऐवजी केवळ 500 रुपयांवरच समाधान मानावं लागणार आहे. या लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आधीच लाभ मिळत असल्यानं मासिक हप्ता कमी केलाय. नमो शेतकरी योजनेतून महिलांना 1000 रुपये मिळत असल्यानं सरकारचा हा निर्णय आहे. लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार लाभार्थ्यांना इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येईल. मात्र एकूण मासिक लाभ 1500 रुपयांपर्यंतच मर्यादित असणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेचा खर्च 46,000 कोटींवरून 36,000 कोटी एवढा करण्यात आलेला आहे. राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र लागलंय. काही दिवसात लाडक्या बहिणींना 0 रुपये मिळणार असा दावा विरोधकांनी केलाय. तर लाडकी बहीण योजनेच्या GR मध्ये राज्य सरकारनं कोणताही बदल केला नसल्याचं सरकारनं म्हटलेलं आहे. तर राज्य सरकारनं घेतलेला निर्णय दुर्दैवी असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींना आता मोठा धक्का बसलेला आहे. PM किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुम्हाला फक्त 500 रुपयेच दिले जाणार आहेत. या 8 लाख लाडक्या बहिणींना PM किसान योजनेतून 1000 रुपये दरमहा मिळतात आणि ज्या लाडक्या बहिणींना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून 1000 रुपये दरमहा मिळतात अशा लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण या योजनेअंतर्गत उरलेले जे 500 रुपये आहेत तो डिफरन्स अमाऊंटच त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. 1500 रुपयांऐवजी आता PM किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी महिला व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी महिलांना 500 रुपयेच दरमहा मिळणार आहेत. निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं जे वचन दिलं होतं 2100 रुपये दर महिन्याला लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्व बहिणींना आम्ही देऊ करू, त्याप्रमाणे 2100 रुपये तर मिळालेलेच नाहीत, परंतु आहे तो हप्ता देखील शासनानं कमी केलेला आहे. नमो शेतकरी व PM किसानच्या नावाखाली लाडक्या बहिणींचे 1000 रुपये कमी करण्यात आलेले आहेत. आता 8 लाख लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये महिनाच मिळणार आहे.